नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कृषी कन्या योगिता। डाळिंब बहार म्हणजे काय? हंगामानुसार डाळिंबामध्ये आंबे बहार, मृग बहार आणि हस्त बहार हे 3 बहार असतात। डाळिंब बहार नियोजनामध्ये डाळिंब पिकातील वर्षभराच्या अवस्थेनुसार नियोजन केलेलं असतं। डाळिंब बहार हा प्रत्येक भागानुसार अवलंबून असतो, म्हणजे त्या भागातील वातावरण, पाऊस, जमीन हे घटक विचारात घेऊन कोणता बहार धरावा हे आपण निश्चित करतो। आंबे बहार हा जानेवारी फेब्रुवारी मध्ये धरला जातो। मृग बहार हा जून जुलै मध्ये धरतो आणि हस्त बहार आपण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये धरतो। आंबे बहाराच्या कालावधीमध्ये वातावरण हे ना स्वच्छ आणि कोरडा असतं, त्यामुळे पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव हा मध्यम प्रमाणात होतो। तसेच हस्त बहारामध्ये रोग किडींचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो आणि मृग बहारामध्ये रोग किडींचा प्रादुर्भाव हा जास्त असतो। आंबे बहार हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा असतो। आंबे बहारामध्ये उत्तम क्वालिटीची फळही आपल्याला मिळतात, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना एक्सपोर्ट माल आहे, तो माल आपल्याला मिळतो। तसेच ज्या भागामध्ये पाण्याची कमतरता असेल त्या भागामध्ये हस्त बहार देखील धरला जातो। डाळिंब बहाराबद्दल आपण थोडक्यात माहिती या तक्त्यामध्ये बघूया। तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।